नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पंचायत समिती शाहूवाडी शिक्षण विभाग प्राथमिक तालुका शाहूवाडी, केंद्रीय प्राथमिक शाळा शिराळेतर्फे मलकापूर तालुका शाहूवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता 7वीच्या प्रज्ञाशोध परीक्षेसाठी आठवडा चाचणी हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे. एकूण आत्तापर्यंत 6 चाचण्या झालेल्या आहेत. आपण आज 6व्या चाचणीचा विश्लेषण व्हिडिओ या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पेपर कसा सोडवावा हे पण आपण त्यातच पाहणार आहोत. प्रथमतः ज्या ग्रुपमध्ये आपल्याला लिंक आलेली आहे त्या ग्रुपच्या जे आपली इयत्ता 7वी आठवडा चाचणी आहे तेथील त्या लिंकला क्लिक करायचं आहे. लिंकला क्लिक केल्यानंतर आता हे आपल्याला येईल. त्यानंतर स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे. स्टार्ट बटनावर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्याचं पूर्ण नाव टाकायचं आहे, मराठीत किंवा इंग्रजीत. आपल्याला जेवढं म्हटलं तेवढंच करायचं फक्त. म्हणजे पूर्ण विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे. फक्त आपलं स्वतःचं नाव किंवा आडनाव किंवा असं न टाकता पूर्ण नाव विद्यार्थ्याचं टाकायचं आहे. आता उदाहरणार्थ मी या ठिकाणी टाकतोय. ओके, हे मी नाव टाकलेलं आहे. शाळेचं नाव आपलं टाकायचं आहे, पूर्ण नाव टाकायचं आहे. मराठीत टाका किंवा इंग्रजीत टाका. ओके, तालुका म्हणजे फक्त तालुका टाकायचा, परत तालुका असं लिहायचं नाही. काय फक्त असं तालुका असेल तर फक्त लिहायचं, पुन्हा आणखी कुठल्याही केंद्राचं नाव वगैरे काय वगैरे लिहायचं नाही. एवढंच टाकायचं फक्त आपलं. तालुका पन्हाळा असेल पन्हाळा, करवीर असेल फक्त करवीर लिहायचं. पुढे त्याच्या तालुका डॉट देऊन असं लिहायची आवश्यकता नाही. त्यानंतर आता आपण बघूयात प्रश्नपत्रिका. क्लिक केल्यानंतर प्रश्नपत्रिका आपली स्टार्ट होते. वरती टायमिंग येतो आणि आपण आता प्रश्नाला सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 1 आहे, भरती ओहोटीचे परिणाम दिलेले आहेत, त्यापैकी चुकीचा परिणाम निवडा. आपल्याला या ठिकाणी चुकीचा परिणाम निवडायचा आहे. म्हणजे काही जे परिणाम दिले आहेत चुकीचा पर्याय निवडायचा आहे. भरतीच्या पाण्याबरोबर मासे खोल समुद्रात जातात, त्याचा तोटा मासेमारीसाठी होतो. आता उलट हा काय आहे, परिणाम हा फायद्याचा आहे, हा न होणारा परिणाम आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक अ बरोबर आहे. तरी पण आपण दुसरे पर्याय वाचणं आवश्यक आहे. भरती ओहोटीमुळे पाण्यातील कचऱ्याचा निचरा होतो, समुद्रकिनारा स्वच्छ राहतो, बंदरे गाळाने भरत नाहीत. भरतीच्या वेळी जहाजे बंदरात आणता येतात. भरतीचे पाणी मिठागरात साठवून त्या पाण्यापासून मीठ तयार केले जाते. म्हणजे अगदी बरोबर आहे. यातच चुकीचा परिणाम कुठला आहे, अ आहे. पुढचं, आता हे आकृती जर आली ना, काय करायचं बघा. काही जणांना दिसत नसेल आकृती, तर ह्या आकृतीला असं टच करायचं मध्यभागी. टच केल्यानंतर आपण आकृती पाहून घ्यायची काय आहे ती, आणि आकृती पाहिल्यानंतर हे बॅक बटन न दाबता हे वरचं जे गुणिले चिन्ह आहे याला दाबायचं. म्हणजे काय होईल, आकृती परत जाईल आणि त्या पद्धतीने आपण पर्याय निवडू शकतो. आता बघा याच्यात काय आहे, ए काय स्तरीय आहे, दुसरा बी ही कणस्वरूप आहे, सी हा स्तंभीय आहे आणि डी हा काय आहे, ठोकळ्याच्या आकाराचा. म्हणजे कुठला ऑप्शन आहे, ऑप्शन क्रमांक ए. खालील विधानांचा अभ्यास करा, बरोबर विधाने निवडायची आहेत. जगभरातील सर्वाधिक कक्षा फंडीच्या उपसागरात असते. हो, अमेरिकेच्या ईशान्येस आहे. ही कक्षा 1600 सेंटीमीटरपर्यंत असते. ब काय, भारतातील सर्वात मोठी भरती ओहोटीची कक्षा खंभातच्या आखात येथे आहे, ती सुमारे 1100 सेंटीमीटर आहे. या ठिकाणी पाहिलं तर दोन्ही विधानं बरोबर आहेत, पण इथं शब्द बरोबर नाही तर अचूक लिहिलेलं आहे, म्हणून दोन्ही अचूक हा ऑप्शन त्या ठिकाणी येणार आहे. खालील कोणता तालुका कोल्हापूर जिल्ह्यात येत नाही, यातला राजापूर हा येत नाही, तो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतो. खालील कोणते पात्र महाभारतातील नाही, हा श्रावण मास या कवितेमध्ये सत्यभामा नावाचं एक शब्द आलेला आहे. मग तो कोण आहे हे आपल्याला विद्यार्थ्यांना विश्लेषण करून सांगणं आवश्यक आहे, त्यामुळे प्रश्न टाकलेला आहे. आता बघा या ठिकाणी महाभारतातलं पात्र कोणतं नाही तर श्रीराम नाही, ते रामायणातलं पात्र आहे. ज्या दोन किरणांनी कोण तयार झाला त्याच्या विरुद्ध किरणांनी तयार झालेला कोण, पहिल्या कोणाचा काय असतो, तो विरुद्ध कोण असतो. आता बिलो आर सम वर्ड्स अँड देअर मिनिंग्स, आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर्स. आता इथं शब्द महत्त्वाचा कुठला आहे, इनकरेक्ट म्हटलेला आहे. इनकरेक्ट म्हणजे चुकीचं निवडायचं आहे आपल्याला. आता ही पिक अ लॉंग पोएम दॅट टेल्स अ स्टोरी ऑफ अ हिरो, ही सुद्धा करेक्ट आहे. फिक्शनल नॉट रिअल बिलॉंगिंग टू अॅन इमॅजिनरी स्टोरी, हे सुद्धा बरोबर आहे. फिक्शनल आणि हिस्टॉरिकल हे आपण कथेचे प्रकार बघितलेले आहेत. पिलिग्रिम्स अ जर्नी फॉर रिलिजियस पर्पज, म्हणजे 3 सुद्धा बरोबर आहे. पिलिग्रिम्स म्हणजे काय, धार्मिक हेतूनं केलेलं तीर्थाटन. 4 काय आहे, स्क्रिप्चर्स म्हणजे होली स्केअर्ड बुक्स फॉर ऑर रायटिंग्स, हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. म्हणजे इथं आता काही जण काय करणार, ऑल हा पर्याय निवडणार, पण आपण प्रश्न जर वाचला तर काय विचारलं आहे आपल्याला, आयडेंटिफाय द इनकरेक्ट, म्हणजे वरीलपैकी चुकीचं कोणतं आहे. मग सगळे चुकीचे आहेत का, नाही, यातलं एक पण चुकीचं नाही, म्हणून देअर इज नन. चायनीज ट्रॅव्हलर युआन स्वांग सेट आउट फॉर रिच इंडिया, ही स्टार्टेड हिज जर्नी फ्रॉम द फॉलोइंग कंट्रीज, आयडेंटिफाय द करेक्ट ऑर्डर. म्हणजे युआन स्वांग ज्यावेळेस चीनमधून
भारतात यायला निघाला, त्यानं कोणकोणते देश पार करत आलेला आहे ते क्रमानं पुस्तकात दिलेलं आहे. ते कोणते देश आहेत? मग पहिल्यांदा तो कुठे गेला? किर्गिस्तान, त्याच्यानंतर उझबेकिस्तान, नंतर अफगाणिस्तान, नंतर पाकिस्तान, नंतर तो भारतात मला, म्हणून ऑप्शन क्रमांक 2. खलबत्ता अडकिता हे पारिभाषिक शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेले आहेत? निश्चित असे कोण्या भाषेतून आले आहेत? कन्नड भाषेतून आलेले आहेत. आता ही आकृती आलेली आहे, परत ह्याचं काय करायचं आहे आपल्याला? टच करायचं इथं आणि केल्यानंतर आपल्याला असं येतं. त्यानंतर आपण बघायचं आहे काय आहे. क पान आहे, ई मुकुल आहे, ड सुद्धा मुकुलच आहे, अ हे काय आहे? पेरे आहे आणि ब हे काय आहे? कांडे आहे. म्हणजे पेऱ्याची परिपक्व अवस्था ही काय असतं? कांड असतं. म्हणून आपण पाहिलं अ आणि ब मधला पेरा आणि कांड्यामध्ये कन्फ्यूज होतं आपलं. पण जी पेरं जे असतं ते काय असतं आणि कांड काय असतं यातला फरक आपण डिफरन्स लक्षात घेतला की आपल्याला लक्षात येतं. म्हणजे अ हे काय आहे? पेर आहे आणि ब हे काय? कांड आहे. आता कुठला पर्याय बरोबर आहे? अ पेरे, ब कांडे, क पान, मुकुल मुकुल. अगदी बरोबर. ऑप्शन क्रमांक अ बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 11. खालील पर्यायातील पोषणाचे टप्पे दिलेले आहेत. पोषणाच्या टप्प्यांचा योग्य क्रम, म्हणजे योग्य क्रम आपल्याला पाहिला पाहिजे, म्हणजे निवडायचा आहे. आता इथं पाहिलं पहिल्यापर्यंत ऑप्शन पचनच आहे का? नाही, पहिला हा पचन येऊ शकणार नाही, कारण अन्नग्रहण केलं तर पचन होईल ना. मग कुठला येणार याच्यातला? अन्नग्रहण, पचन, शोषण, उत्सर्जन, सात्मीकरण. सात्मीकरण शेवटी नाही, शेवटी काय असते? उत्सर्जन असते. मग अन्नग्रहण, पचन, शोषण, सात्मीकरण आणि उत्सर्जन. ऑप्शन क्रमांक 3. 12. चूज द करेक्ट स्टेटमेंट ऑर स्टेटमेंट्स फ्रॉम द फॉलोइंग. आता खालील वाक्यापैकी वाक्य किंवा वाक्य काय चुकीचं आपल्याला बरोबर नाही आहे, तर काय विचारलं इथं? तर करेक्ट विचारलं, योग्य विचारलेलं आहे. पहिलं काय? द मोस्ट पॉवरफुल अमॉंग द 3 डिसिप्लिन्स इज झूबाजी और पिगसी. एव्हरीथिंग अबाउट हिम इज एक्स्ट्राऑर्डिनरी. हे वाक्य बरोबर वाटते का तुम्हाला? हे चुकीचं आहे. त्या तिघामध्ये सगळ्यात पॉवरफुल कोण होता? सन वुंगकाँग होता, मंकी किंग तो होता. मग इथं कोणाला दिलं म्हटलेलं आहे? झुबाजीला म्हटलेलं आहे. मग हे वाक्य बरोबर चुकीचं आहे. बी काय? युआन सॉंग हॅड अ ड्रीम, ही वॉन्टेड टू टेक अ बुद्धिस्ट स्क्रिप्चर फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड इन चायना. बरोबर आहे. हे युआन सॉंग होतं, स्वप्न होतं. म्हणजे इथं आपल्याला लक्षात येईल हे काय आहे? चुकीचं आहे. मग आपल्याला इथं आपल्याला म्हणता येईल ओनली स्टेटमेंट बी इज करेक्ट. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून लिहा. आता शीर्ष आणि द्रोणी यांच्यामधील उभे अंतर ही लाटेची. आता उभं अंतर काय असतं? नेहमी उंचीच असते. हे आपण लक्षात घेतलं म्हणजे लक्षात येतं आपल्या. तर दोन शीर्षादरम्यानची किंवा द्रोणी दरम्यानचे अंतर ही काय असते? लाटेची लांबी असते. पर्याय ऑप्शन क्रमांक काय येणार आहे? उंची, लांबी. ऑप्शन क्रमांक 4. 12:30 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोण तयार होईल? आता बघा हा प्रश्न पहा. 12:30 वाजता आपण जर पाहिलं तर 180 अंश वाटतं, पण तसं नाही आहे. कारण मिनिट काटा हा 60 मिनिटं पुढे गेलेला आहे. आपल्याला हे माहीत आहे की मिनिट काटा तास काटा एका मिनिटाला अर्धा अंश पुढे सरकतो. म्हणजे किती मिनिट पुढे गेलेला आहे मिनिट काटा? 30 मिनिटे पुढे गेलेला आहे. म्हणजे तास काटा किती पुढे सरकला असेल? 30चे अर्ध जर केलं तर आपण तर 15 अंश. म्हणजे 180 मधून आपल्याला काय करावं लागेल? 15 वजा करावं लागेल, म्हणजे 165 अंश येईल. नायट्रोजनचे स्थिरीकरण. नायट्रोजनचे स्थिरीकरण 2 प्रकारे होते: जैविक स्थिरीकरण, वातावरणीय स्थिरीकरण. पैकी जैविक स्थिरीकरण घडवून आणणारे सूक्ष्मजीव कोणता किंवा कोणते असं विचारलेलं आहे. आपल्याला माहिती आहे 2 प्रकारे होतं, जैविक आणि वातावरण. जैविकमध्ये सुद्धा 2 त्या ठिकाणी सूक्ष्मजीव आहेत. एक आहे अझेटोबॅक्टर, दुसरा आहे रायझोबियम. ऑप्शन क्रमांक 1 व 2 बरोबर आहे. आता अझेटोबॅक्टर कुठं असतात? मातीमध्ये असतात. आणि रायझोबियम कुठे असतात? शिंबावर्गीय वनस्पतीच्या मुळांच्या गाठीमध्ये असतात आणि तिथं त्या ठिकाणी नायट्रोजनचे स्थिरीकरण घडवून आणतात. 16. खालील विधाने वाचा, अचूक असलेले विधाने निवडा. ज्या 2 किरणाचा आरंभबिंदू सामायिक असतो व त्या किरणांनी एक रेषा तयार होते त्या किरणांना परस्परांचे विरुद्ध किरण म्हणतात. आता बघा ऑप्शन इथे काय अचूक विचारलेलं आहे आपल्याला. 3 दिलेले आहेत, अ ब हे 2 विधानं दिलेले आहेत. पहिला काय आहे? ज्या 2 किरणांचा आरंभबिंदू सामायिक असतो व त्या किरणांनी एक रेषा तयार होते त्या किरणांना परस्परांचे विरुद्ध किरण म्हणतात. हे काय आहे? बरोबर आहे. पुढचं, रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते. हे बरोबर आहे का? नाही, हे चुकीचं आहे. कारण रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश. म्हणून आपल्याला काय म्हणता येईल? फक्त अ बरोबर आहे. पुढचं बघा, आता इथं चित्र दिलेलं आहे, पुस्तकामध्ये दिलेलं आहे. पिक्चर ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम द स्टोरी जर्नी टू द वेस्ट आर गिवन, मॅच देम अकॉर्डिंग टू देअर नेम्स. आता मग हा प्रश्न, आपण चित्र पहा. या चित्रामध्ये पी किंवा रेषे चित्राला नाव दिलेले आहेत. कोण आहे आपल्याला ओळखायचं आहे. पी जर पाहिलं तर तो कोण आहे? मंकी पिंग, सन वुंगकाँग आहे, मंकी किंग आहे. क्यू जर पाहिलं तर आपण कोण आहे? तो सँड आहे. आणि आर जो आहे तो यॉन सॉंग आहे.
आणि यस जो काय आहे तो पिगशी आहे. कारण आपण पाहिलं तर युआन सॉंगचं प्रोटेक्शन करण्यासाठी ह्या तिघांना काय दिलेली होती, संधी दिलेली होती. हे तिघं त्या ठिकाणी संधी करताना दिसत आहेत, म्हणजे त्यांना संरक्षण करण्यासाठी पाठवलेले होते. मग पहिला पी कोण आहे? पी हा सन वुंगकॉंग आहे. अगदी बरोबर. कुठला ऑप्शन आहे बघा, पी 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 म्हणजे पहिला दुसरा तिसरा ऑप्शन येऊ शकतो. त्यानंतर क्यू कोण आहे? झुबाजी पिगशी आहे का? नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक ए गेला. क्यू बरोबर झुबाजी पिगशी म्हणजे ऑप्शन क्रमांक बी सुद्धा गेला. बरोबर आहे. शाओजिंग हा ऑप्शन क्रमांक पी बरोबर बघा, हा क्यू आहे शाओजिंग. 3 मध्ये सँड पेरिस्ट हा बरोबर आहे. आणि आर युआन सॉंग आणि यस बरोबर काय आहे? झुबाजी म्हणजे पिगसी, म्हणजे त्याचा पिगसी पिगसारखा त्याचा चेहरा आहे, म्हणजे पिगसी आपल्याला ओळखायला सहज येईल. 18 बघा, खालील संख्याचा समूह दिलेला आहे. यातलं आपल्याला काय वळायचं आहे? योग्य पर्याय निवडायचा आहे. त्यातले 3 चुकीचे आहेत, म्हणजे फक्त चौथं त्यातलं बरोबर आहे. 19 म्हणजे यामध्ये सुद्धा सगळी विधानं काय आहेत? बरोबर आहेत. म्हणजे नैसर्गिक संख्यांचा गुणाकार बेरीज हा नैसर्गिक संख्याच येतो. बरोबर आहे. त्याचबरोबर पूर्णांक संख्यांची बेरीज, गुणाकार आणि वजाबाकी हा पूर्णांक संख्याच येतो. पण परिमेय संख्येच्या बाबतीत मात्र परिमेय संख्यांचा गुणाकार, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे सर्व काय येतात? तेच येतात. म्हणजे बेरीज, परिमेय संख्यांची बेरीज परिमेय संख्याचे ते, परिमेय संख्यांची वजाबाकी परिमेय संख्याचे ते, परिमेय संख्यांचा गुणाकार परिमेय संख्याचे होतो आणि परिमेय संख्यांचा भागाकार परिमेय संख्याचे होतो. म्हणून सगळी विधानं काय त्या ठिकाणी बरोबर आहेत. विधान अ बरोबर, ब बरोबर. 20 खालील काही समानार्थी शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्यातील अचूक जोड्या निवडा. आता इथं जोड्या भरपूर दिलेल्या आहेत, कारण जास्तीत जास्त आपला अभ्यास व्हावा हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. बघा, आता कोठीची खोली, धान्य साठवण्याची खोली बरोबर आहे. विराजमान होणे, स्थानापन्न होणे हे सुद्धा बरोबर आहे. सगळे सोयरे, पै पाहुणे बरोबर आहे. नित्योपयोगी बरोबर आहे. नेहमी उपयोगात असणारी वस्तू. प्रगल्भ, परिपक्व हे सुद्धा बरोबर आहे. ढब, शैली हे सुद्धा बरोबर आहे. ऐट, तोरा, मिजाज हे बरोबर आहे. अवनी, आजी. आता अवनी म्हणजे काय रे? धरा, पृथ्वी, वसुंधरा म्हणजे पृथ्वीबद्दल आहे, पण आजी आहे का? नाही. म्हणजे एच सोडून सर्व बरोबर आहेत. पूर्वपकंठी म्हणजे नगराजवळील बागेत. अगदी बरोबर आहे. ए सोडून सर्व बरोबर. जॉन्स बर्मन या शास्त्रज्ञाने कोणत्या देशामध्ये? श्रीलंकेत. खालील विधानांपैकी चुकीचे विधान निवडा. कोणतीही संयुक्त संख्या ही मूळ संख्येच्या गुणाकार रूपात लिहिता येते. अगदी बरोबर आहे. समान त्रिज्येची वर्तुळे एकरूप असतात. हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. पूर्णांक संख्येला शून्योत्तर पूर्णांक संख्येने भागले की भागाकार लिहिताना छेद लिहावा असा आपला संकेत आहे. हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. आपल्याला चुकीचं निवडायचं आहे बघा. संख्या रेषेच्या उजवीकडील सर्व संख्या ऋण संख्या, हे विधान चुकीचं आहे. कारण संख्या रेषेच्या उजवीकडील सर्व संख्या धनसंख्या असतात आणि डावीकडील ऋण असतात, म्हणून हे चुकीचं आहे. पुढे, भांड्याच्या दोन्ही त्या पाठात लेखक आहेत का? नाही. अशोक कोतवाल, स्वप्न विकणारा माणूस, राजा बडे, जय जय महाराष्ट्र माझा जे आपलं महाराष्ट्र गीत आहे, बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची श्रावण मासी कविता आहे. आणि भांड्याच्या दोन्हीला लेखक नाहीत. आपल्याला इथं ग्रहण ओळखायचं आहे. पौर्णिमेला होते, परंतु प्रत्येक पौर्णिमेला होत नाही. बघा, पौर्णिमेला होते म्हणजे याचा अर्थ काय आहे? नक्कीच ते चंद्रग्रहण आहे, म्हणजे सूर्यग्रहण नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आणि 3 सपले, ते येऊ शकणार नाहीत. कारण पौर्णिमेला चंद्रग्रहण होतं आणि अमावस्याला सूर्यग्रहण होतं. पौर्णिमेला होते म्हणजे चंद्रग्रहण आहे, हा कुठला तरी चंद्रग्रहणाचा प्रकार आहे. कंकणाकृती सूर्यग्रहण होऊ शकत नाही आणि खग्रासुद्धा सूर्यग्रहण होऊ शकत नाही. पुढचं वाचायचं आहे आपण आता. जास्तीत जास्त कालावधी 107 मिनिट आहे. याच्यातले जे मेन पॉईंट आहेत आपल्या लक्षात आले पाहिजे. 107 मिनिटे कोणाचा कालावधी असतो हा? मग खग्रास चंद्रग्रहणाचा आहे. म्हणजे नक्कीच हे कुठलं ग्रहण आहे? खग्रास चंद्रग्रहण. लाडकी बहीण योजना सगळ्यांना माहीत आहे, 1500 रुपये. लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण काय? आता इथं दिलेली सगळी लाटेच्या निर्मितीचे कारण आहेत, पण मुख्य कारण विचारलेले ते काय आहे? वार आहे. खाली 2 विधाने दिलेली आहेत, अभ्यास करा. त्यापैकी विधाने निवडा. ज्या 2 कोणाचा शिरोबिंदू सामायिक असतो, विधानं दिलेली तिथं 3 विधानं अ, ब, क दिलेली आहेत. ज्या 2 कोणांचा शिरोबिंदू सामायिक असतो, एक भुजा सामायिक असते व त्यांचे अंतर्भाग विभिन्न असतात, त्या कोनांना संलग्न कोन म्हणतात. हे विधान बरोबर आहे. ज्या 2 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, त्या कोनांना परस्परांचे पूरक कोन असे म्हणतात. हे सुद्धा विधान बरोबर आहे. ज्या 2 कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते, त्यांना परस्परांचे कोटी कोन असे म्हणतात. हे सुद्धा बरोबर आहे. पूरक कोनाची व्याख्या दिलेली आहे, कोटी कोनाची व्याख्या दिलेली आहे आणि संलग्न कोनाची व्याख्या दिलेली आहे. म्हणजे तिन्ही विधान काय आहेत? बरोबर आहेत. सर्व आपल्याला काय म्हणता येईल? बरोबर.
बरोबरच विचारलेलं आहे ना. हां, ओके. 28 भरती आहोटीचा प्रकार ओळखायचा. आता बघा, आपल्याला इथं काय ओळखायचं आहे? भरती आहोटीचा प्रकार ओळखायचा आहे. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमीला येते. आता आपल्या लक्षात येईल, कृष्ण पक्षातील म्हणजे अष्टमीला येते म्हणजे निश्चितच ते कुठलं असणार आहे? भांगाची भरती असणार आहे. कारण त्यावेळेस काय असतं, चंद्र सूर्य यांच्या प्रेरणा ज्या असतात त्या पृथ्वीवर काटकोन दिशेत कार्य करतात, म्हणजे त्या विभागल्या जातात, एकत्र असत नाहीत. त्यामुळे काय होतं, निश्चितच जी भरती असते ती कमी स्वरूपात असते. म्हणजे ती कुठली असणार आहे? भांगाची असणार आहे. म्हणजे हे काय आहे? भांगाची आहे. आणि बघा काय आहे? प्रत्येक महिन्याच्या अमावस्या आणि पौर्णिमेला येते. म्हणजे निश्चितच ज्यावेळेस सूर्य चंद्र आणि पृथ्वी म्हणजे सूर्य आणि चंद्राच्या ज्या प्रेरणा आहेत त्या एका सरळ रेषेत पृथ्वीवरती येतात, पृथ्वीला असतात, 180 अंशामध्ये असतात. त्यामुळे सूर्य आणि चंद्र यांची दोघांची ताकद मिळून काय होते? वाढते. त्यामुळे जे पाणी आकर्षलं जातं, जे पाणी भरती जी येते ती किंवा आवटी असते ती कशी असते? मोठ्या प्रमाणात असते. मग त्याला उधाणाची भरती म्हणायचं. मग कुठलं येणार आहे इथं? ऑप्शन क्रमांक ही भांगाची भरती ओहोटी, दुसरी ही उधाणाची भरती ओहोटी. आता इथं त्रिकोण दिलेला आहे, बघायचा आहे, टच करून बघायचा आहे आणि मागं बॅक न दाबता हे गुणिले चिन्ह वरचं ते दिलेलं आहे त्याला टच करायचं, म्हणजे काय होईल ते योग्य रीतीने जाईल. तुम्ही जर खालचं बॅक बटन दाबलात तर तुम्ही बाहेर पडू शकता. त्यामुळं बरोबर याला टच केल्यानंतर हे गुणिले चिन्ह दाबायचं आहे. आता पाहूयात आपण त्रिकोण. आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 180 अंश असते. आता इथं दिलेला वाय कोन आणि झेड एक्स कोन हे 130 अंश होतात. विचारले आपल्याला वाय झेड एक्स किंवा झेड वाय एक्स वाय झेड वाय, म्हणजे झेड आपल्याला विचारलेलं आहे, म्हणजे निश्चितच तो किती असणार आहे? 50 अंशाचा असणार आहे, कारण तिघांची बेरीज 180 अंशाची पाहिजे. भारतीय संविधान सभेचे सल्लागार कोण होते? बी एन राव होते, आपल्याला माहीत आहे. महात्मा गांधी, ज्यांचा जन्म पोरबंदर गुजरात येथे झाला होता, त्यांना महात्मा पदवी दिलेली होती लोकांनी. त्याचबरोबर मोहनदास करमचंद गांधी हे त्यांचं पूर्ण नाव होतं. मोहम्मद अली जिना, जे या मुस्लिम लीगचे अध्यक्ष होते आणि त्यांनीच पाकिस्तान निर्मितीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलेलं होतं. नेल्सन मंडेला हे आफ्रिकेचे गांधी म्हणून समजले जातात. त्यांना भारताने आपला भारतरत्न हा सुद्धा पुरस्कार दिलेला आहे. 31 त्रिकोणाची एक बाजू वाढवल्यावर जो कोण त्रिकोणाच्या लगतच्या आंतरकोनाशी रेषीय जोडी करतो त्या कोणाला त्रिकोणाच्या बाह्य कोन म्हणतात. अगदी बरोबर आहे. बाह्य कोन बघत असताना आपण पाहिलेलं आहे, त्रिकोणाचा गुणधर्म पाहत असताना त्रिकोणाच्या बाह्य कोनाचा गुणधर्म जो होता तो, त्याला आपण काय म्हणतो? बाह्य कोन असं म्हणत असतो. आता काय आहे? त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्या कोनाच्या दृष्ट अंतरकोनाच्या मापाच्या बेरजेएवढे असते. हाच तर तो गुणधर्म आहे. म्हणजे त्रिकोणाचा जो बाह्य कोन आहे त्याचं माप हे त्याच्या दुरस्थ अंतरकोनाच्या मापाच्या बेरजेएवढं असतं. अगदी बरोबर आहे. बघूयात. एखाद्या संख्येला दुसऱ्या संख्येने भागणे म्हणजे त्या संख्येला दुसऱ्या संख्येच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे, हे सुद्धा विधान बरोबर आहे. कुठले विधान बरोबर आहे ना? आणि ब आणि क, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. खाली काही वाक्प्रचार दिलेले आहेत, अचूक पर्याय निवडायचे आहेत. आता आपल्या पाठामध्ये आत्तापर्यंतच्या अभ्यासक्रमात जेवढे वाक्यप्रचार होऊन गेलेले ते या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला त्या सर्वांचं रिपिटेशन व्हावं. म्हणून बघा, काय दिलेले? तुच्छ लेखणे, तिरस्कार करणे, कमी लेखणे, बरोबर आहे. गराडा पडणे, सर्दी होणे. आता सर्दी होणे का? नाही. गराडा पडणे म्हणजे काय? गर्दी होणे. म्हणजे ऑप्शन आच इथं चुकलेलं आहे. तरी आपण पुढचे वाचूयात, इथून संपून जायचं नाही, कारण आपण अभ्यास करतोय, आपण काही फायनल परीक्षा देत नाही. त्यामुळे सर्व वाचणं आवश्यक आहे, जेणेकरून आपला अभ्यास होईल, त्याचं रिपिटेशन होईल. मती कुंठित होणे, विचार प्रक्रिया थांबणे, संभ्रमात पडणे, गोंधळात पडणे, बरोबर आहे. तल्लीन होणे, मग्न होणे, हे सुद्धा बरोबर आहे. तरतरी पेरणे, उत्साह निर्माण करणे, हे सुद्धा बरोबर आहे. भरभरून येणे, भरभरून बोलणे, तोंड भरून बोलणे, अगदी बरोबर आहे. गहिवरून येणे, गहिवरून येणे, कंठ दाटून येणे, हा सुद्धा वाक्प्रचार, त्याचा अर्थ बरोबर आहे. मनात काहूर उठणे, कावरे बावरे होणे, आबाळ होणे, हेळसांड होणे, आनंदाला पारावर उरणे, खूप आनंद होणे, उलागाल होणे, अस्वस्थ किंवा बेचैन होणे, हे सुद्धा विधान बरोबर आहे. म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल, आ सोडलं की सगळे बरोबर आहेत. कारण आचं काय आहे? गराडा पडणे, गर्दी होणे पाहिजे, ते सर्दी जण झालेलं आहे. 33 हाऊ मेनी फॉर्म्स कुड द मंकी किंग ट्रान्सफॉर्म हिमसेल्फ इन टू, म्हणजे मंकी किंग आपल्याला किती स्वरूपामध्ये आपल्या स्वतःला बदल करू शकत होता? ते 72 आहेत. 34 शोधामुळे भांडी संस्कृतीच्या अधिक प्रगल्भ आणि विकसित होत गेली, बरोबर आहे. धातूच्या शोधामुळे, इथं चाकाच्या शोधामुळे मानवी जीवनाला गती मिळाली, शेतीच्या शोधामुळे मानवी जीवन हे स्थिर झाले आणि अग्नीच्या शोधामुळे माणूस हा कच्चे अन्न शिजवून खाऊ लागला. पण इथं आपल्याला विचारलेले भांडी संस्कृतीचं अधिक प्रगल्भ झाले, धातूच्यामुळं. खालील विधानापैकी कोणते विधान चुकीचे आहे? आता बघा, कोणतं विधान चुकीचं आहे? दर 12 तास 52 मिनिटांनी भरती आहोटीचे एक चक्र पूर्ण होते. भरती आहोटीच्या वेळी पाण्याच्या पातळीतल्या फरकास भरती आहोटीची कक्षा म्हणतात.
खुल्या समुद्रात ही कक्षा 30 सेंटीमीटर इतकी असते. लाटेची लांबी, उंची व लाटेचा वेग हे वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असतात. आता इथे जर बघितलं तुम्ही काय आहे, ऑप्शन क्रमांक ए चुकीचं आहे. का? 25 मिनिटांनी आहे. 12 तास 25 मिनिटांनी होतं. मग इथं 52 दिलेलं आहे. इकडचं इकडे केलेलं आहे. तर जोड्या लावा बघा. आता ह्याच्यात जर बघितलं तर परजीवी वनस्पती कुठली आहे? ड आहे. कीटकभक्षी ड्रॉसेरा, मृतोपजीवी भूछत्र आणि सहजीवी वनस्पती दगडफूल जे शैवाला सोबत करतं. म्हणजे कुठला ऑप्शन येणार आहे बघा? ड ड क ड क अ ब ड क अ ब कुठलं ऑप्शन आहे? ड क अ ब ऑप्शन क्रमांक 3. खाली संख्यांचा मसावी आपल्याला माहित आहे, सोपं होतं एकदम. लसावी मसावी हा 100 येणार आहे, लसावी 200. 38. इसवी सन 1975 आणि 1978 मध्ये अफगाणिस्तानातील घुरी येथील सुलतान मोहम्मद घुरी याने भारतावर आक्रमण केले आणि भारतातील जिंकून घेतलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी तिनं कुणाला नेमलं होतं? एक त्यानं गुलाम आणला होता सोबत आहे ना. त्या गुलाम म्हणजे कुतुबदिन ऐबक. त्यानंतरच दिल्लीवरती काय झाली होती? गुलाम घराण्याची सत्ता स्थापन झालेली होती. आपल्याला माहिती आहे 1175 आणि 1178ला मोहम्मद घुरीनं भारतावरती आक्रमण केलं होतं. त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाणसोबत त्याची लढाई झाली होती. पृथ्वीराज चव्हाण यांनी 1175ला त्याला हरवलं होतं. पण मोठा दयाळूपणा दाखवून पृथ्वीराज चव्हाणनं काय केलेलं होतं? त्यांना सोडलेलं होतं. परंतु परत 3 वर्षानंतर आला तोच घुरी आणि त्यानं काय केलं? पृथ्वीराज चव्हाणला हरवलंच नाही तर त्यांचा काय केला? शिरच्छेद सुद्धा केला. म्हणजे हे खूप गंभीर होतं. पण हे आपण इतिहासातनं शिकायला पाहिजे की बाबा एकदा चूक झालेली परत चूक करता कामा नये. खालीलपैकी चुकीचे विधान निवडा. 39. बघा काय आहे? चुकीचं निवडायचं आहे. युरोपातील या वेगवेगळ्या लोकांना शीर्षस्थानावर टोपकर म्हणत. बरोबर आहे. कसबा एक मोठे खेडेगावच होते. सामान्यतः त्या परगण्याच्या मुख्य ठिकाण असे. हे सुद्धा बरोबर आहे. अनेक गावे मिळून परगणा होत असला तरी सर्व परगण्यातील गावांची संख्या समान नसे. हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. संत तुकाराम हे पुण्याजवळ आळंदी गावचे होते का? नाही. ते कुठले होते? देहू गावचे. आळंदी गावचे कोण होते? संत ज्ञानेश्वर महाराज. आता बघा 40. इंग्रजी अक्षरांच्या ठिकाणी योग्य ठरणारा शब्दांचा समूह निवडायचा आहे. आता नीट वाचलं तर आपल्या लक्षात येईल MNOP या ठिकाणी काय येते बघायचं आहे. पूर्वेला यम हा देश आहे. म्हणजे यमच्या ठिकाणी पूर्वेला भारताच्या कोणता देश आहे? आपण जर ऑप्शन बघितले यम चारीमध्ये सुद्धा पहिल्यांदा म्यानमार आहे, दुसऱ्या ऑप्शनमध्ये श्रीलंका आहे, तिसऱ्यामध्ये चीन आहे, चौथ्यामध्ये बांगलादेश आहे. तर या जर बघितलं आपण दुसरं आणि तिसरं ऑप्शन इथे येऊ शकत नाही, कारण यम हा श्रीलंका दक्षिणेला आहे आणि यम हा चीन हा कुठं आहे? उत्तरेला आहे. त्यामुळं 2 आणि 3 गेले. आता राहिले पर्याय 1 आणि 4. ते बघूयात आता. भारताच्या दक्षिणेला हा महासागर आहे. महासागर कुठला आहे भारताच्या दक्षिणेला? हिंदी महासागर आहे. यन हे कुठं दिलेलं आहे? म्हणजे आपल्याला लक्षात येईल ऑप्शन क्रमांक यन हे त्याचं बरोबर उत्तर आहे. भारताच्या पश्चिमेला ओ समुद्र आहे. म्हणजे कुठला समुद्र आहे? अरबी समुद्र आहे. आणि भारताच्या उत्तरेला कुठला पर्वत आहे? हिमालय पर्वत आहे. 41. खालील विधानापैकी चुकीचे विधान निवडा. नायट्रोजनचं कार्य दिलेलं विचार आपल्याला. माझे मायक्रो आणि मॅक्रो न्यूट्रियन्स असतात वनस्पतीसाठी, ते दिलेलं आहे. यातले तिन्ही ऑप्शन कसे आहेत? योग्य आहेत. म्हणजे यातलं एकही चुकीचं नाही. म्हणून एकही नाही. तर ऑप्शन निवडत असताना व्यवस्थित निवडायला पाहिजे. तर सर्व येणार नाही. चुकीचं नाही निवडा म्हटलेलं आहे. त्यामुळे एकही चुकीचं नाही. 42. खालील वर्णन कोणाला लागू पडेल? बघा, हे वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होत. त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा मराठीत स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला. तसेच त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली. त्यांनी आपल्या ग्रंथातून व अभंगातून भक्ती मार्गाचे महत्त्व सांगितले. सामान्यांना आचरता येईल असा आचारधर्म सांगितला. वारकरी संप्रदायाला प्रतिष्ठा मिळवून दिली. पसायदान लिहिलं. बंधू त्यांचे कोण कोण होते? निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई होते. म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल हे कोण होते? संत ज्ञानेश्वर महाराज. 43. रिकाम्या जागी दिलेल्या अंकाच्या जागी योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे. इतिहासमधला हा प्रश्न आहे बघा. टिंबटिंबच्या आज्ञेनुसार पुण्याजवळील पाषाण येथे एक मोठी पेठ वसवली. तिला काय नाव दिलं बघा? कोण होते? जिजाबाईंनी दिलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाईंच्या आज्ञेनुसार जिजापूर त्यांच्या नावानुसार ते जिजापूर वसवलेलं होतं. बरोबर आहे. त्यानंतर असे म्हणत मालपुरा, खेलपुरा, परसपुरा, विठापुरा या देखील मालोजी, खेलोजी, परसोजी. आता विठापुरा आहे ना, म्हणजे ते कोण असणार आहे? तिथं विठोजी असणार आहे. म्हणजे 3 बरोबर काय येणार आहे? विठोजी. आणि 4 काय आहे बघा? यांचे नाव येथे वसवल्या. कुठं वसवलेल्या होत्या? आता ह्या औरंगाबाद साईडला वसवलेल्या, औरंगाबादमध्ये वसवलेल्या होत्या. आताचं नाव काय आहे? छत्रपती संभाजीनगर. आणि 5 काय येणार आहे? खेडला जोडून असलेलं त्याला काय म्हणतो आपण? खेड शिवापूर. म्हणजे शिवापूर वसवलेलं, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1.
44 रिकाम्या जागी योग्य ठरणारा पर्याय निवडायचा आहे. त्रिकोणाचे तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते रे? सगळ्यांना माहिती आहे 180 अंश. सोपं आहे. ए म्हणजे काय येणार? 180 अंश. कुठं कुठं ऑप्शनमध्ये आहे बघा. ऑप्शन क्रमांक 1, 3 आणि 4 मध्ये. 2ला नाही म्हणजे 2 गेला. वाचा. चौकोनाच्या चारही कोणाच्या मापांची बेरीज किती येते रे? चौकोनाच्या चारही कोणाच्या मापाची बेरीज 360 अंश. म्हणजे बी बरोबर 360. म्हणजे 2 आणि 3 गेले. आता बी इथे 180 दिलाय. बी पहिल्यात 360 आहे, दुसऱ्यात 360 आहे, चौथ्यात 360 आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 किंवा 4 उत्तर येणार आहे. पूर्ण वर्तुळाचे माप किती असते? 360 अंश असते. हे सुद्धा बरोबर आहे. काटकोनाचे माप 90 अंश असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हा आपला उत्तर येणार आहे. 45. खालील विधाने वाचा, वाचक विधाने निवडा. शरीराच्या पृष्ठभागावर राहून त्याचे रक्त शोषून अन्न प्राप्त करण्याच्या पद्धतीला काय म्हटलं जातं? अंतःपरजीवी. चुकीचं आहे. आतमध्ये राहणाऱ्याला अंतःपरजीवी म्हणायचं. हे पृष्ठभागावर राहतात म्हणजे हे विधान चुकीचं आहे. ब. शरीराच्या आतमध्ये राहून बघा, पट्टकृमी, गोलकृमी असे जंत आपल्या शरीराच्या आतमध्ये राहून रक्ताद्वारे अन्नाचे अथवा प्रत्यक्ष अन्नाचे शोषण करतात. या पद्धतीला बाह्य परजीवी शोषण म्हणतात. हे चुकीचं आहे. या पद्धतीला काय म्हटलं जातं? अंतःपरजीवी जीवन असं म्हटलं जातं, पोषण असं म्हटलं जातं. म्हणजे दोन्ही विधानं कशी आहेत? अचूक नाही आहेत. म्हणजे दोन्ही विधानं काय आहेत? चुकीची आहेत. चित्र ओळखायचं होतं. कोणाचं चित्र होतं हे? माग बॅक बटन दाबायचं नाही चुकून सुद्धा, गुणिले चिन्ह दाबायचं. संत नामदेवांचं चित्र आहे, पुस्तकातलं तशाच टाकलेलं आहे. संत तुकारामांनी काय म्हटलं बघा? सगळे सोयरे म्हटलं. अगदी बरोबर आहे. तिथं ऑप्शन बघता असताना व्यवस्थित बघा. तर पहिल्यांदा आ दिलेलं आहे. आच्या ठिकाणी सगळे सोयरे नाही, अच्या ठिकाणी सगळे सोयरे आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 तर येणारच नाही. राहिला कुठला? ऑप्शन क्रमांक 2 आणि 3 राहणार. 4 सुद्धा येणार नाही, कारण ई म्हणजे सगळे सोयरे दिले. वृक्षांना सगळे सोयरे म्हटलेले आहे. कुणाला? अ म्हणजे कुठलं येणार आहे? ऑप्शन 2 किंवा 3 येणार आहे. ते पुढे बघायचं आहे आपल्याला. आ बरोबर नित्योपयोगी वस्तू बरोबर आहे. आता इथं सुद्धा ना ई दिले बघा, दीर्घ ई दिले सुरुवातीला. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 नाही येणार, 3 येणार. कारण अ म्हणजे काय येणार आहे? सगळे सोयरे. आ नित्योपयोगी बरोबर आहे. जपून व्यवस्थित ठेवाव्यात. आज शाळेतील जस्ट मुख्याध्यापक पदावर काय झाले? विराजमान झाले. ई म्हणजे. आणि कुटुंब हे मानवी जीवनाचे काय आहे? अविभाज्य अंग आहे. 48. मुळांकडून पाणी क्षार वनस्पतीच्या वरील सर्व भागाकडे पोहोचवले जातात. तर प्रकाश संश्लेषण क्रियेतून पानामध्ये तयार झालेले अन्न, शर्करा व अन्य घटक वनस्पतीच्या इतर भागाकडे वापरण्यासाठी साठवण करण्यासाठी वाहून नेले जाते. म्हणजे जलवाहिन्या काय करतात? पाणी नेतात. आणि रसवाहिन्या काय करतात? अन्न वाहून नेण्याचं काम करतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक कुठलं येणार आहे? 1 झायला मायन फॉलम. 49. खालीलपैकी कोणत्या धातूचा उपयोग मानवाने भांडी बनवण्यासाठी केलेला नाही? भांड्याच्या दुनियेत या पाठाच्या संदर्भात. या पाठामध्ये सगळ्या धातूंची नावं आलेली आहेत. स्टेनलेस स्टील, लोखंड, तांबे, हिंडाले, ॲल्युमिनियम, चांदी, पितळ, हे सगळ्यांचं आलेलं आहे. पण सोनं आणि प्लॅटिनम यापासून भांडे बनवल्याचा उल्लेख पाठात नाही. पोषक द्रव्ये शरीरात जाऊन त्यांचा बरोबर आहे, वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात. सजीवांना पोषणाची गरज असते. त्याची कारणे खाली दिलेले, त्यापैकी चुकीचं कारण आपल्याला निवडायचं आहे. काम करण्यासाठी ऊर्जेचा हे कारण आहे. शरीराची वाढ व विकास हे सुद्धा कारण आहे पोषणाचं. पेशींची झीज भरून काढणे, दुरुस्त करणे हे सुद्धा कारण बरोबर आहे. शरीराला रोगाकडे नेण्यास मदत करणे हे सुद्धा बरोबर नाही. म्हणजे हे चुकीचं आहे. ओके. म्हणजे आपल्या अशा पद्धतीने प्रश्नपत्रिका झालेली आहे. आपण त्याच्यानंतर सबमिट केलात. सबमिट केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी काय दिसतील? गुण दिसतील. आणि आपण इथं काय करू शकतो? रिझल्ट पाहू शकतो. काय पाहू शकतो? रिझल्ट. आता रिझल्टच पाहू शकतो असं नाही, तर आपण काय करू शकतो बघा, या ठिकाणी ह्याची प्रिंट सुद्धा काढू शकतो. आता ह्याचं काय होतंय? आता हे हे का येते जाहिरात माहिती आहे का? आपण सेटिंग करत असताना काय केलं पाहिजे? आपण ह्याची सेटिंग करत असताना आपण डेस्कटॉप करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण प्रश्नपत्रिका सोडवू, त्याची सेटिंग करत असताना आपण काय केलं पाहिजे? डेस्कटॉप अशी सेटिंग करणं आवश्यक आहे. आता मी इथं प्रश्नपत्रिका आता सोडवलेली आहे, ती घेतलेली आहे. आता काय करायचं? प्रिंट कसं काढायची पहा. ही शेअर करायचं. बरोबर आहे. शेअर केल्यानंतर इथं वन्स येईल. वन्स करा. त्यानंतर ही जी तुमची लिंक आहे आन्सर कीची, ह्या लिंकला काय करायचं? कॉपी करायचं. कॉपी केल्यानंतर गुगलला जायचं. गुगलला जाऊन अगोदर आपली सेटिंग बघायची. सेटिंग काय आहे? सेटिंग ही डेस्कटॉप असली पाहिजे. याला सिलेक्ट करायचं आणि याच्यामध्ये जी लिंक आपण कॉपी केलेली आहे ती पेस्ट करायची आणि सर्च करायचं. आपली काय येणार त्या ठिकाणी? आन्सर की येते. त्यानंतर आपण काय करू शकतो? इथं प्रिंट बटन आहे. ह्या प्रिंट बटनला आपण केलं. आपण काय करू शकतो? सेव्ह ॲज पीडीएफ पेज आपण वगैरे चेंज करू शकतो. F4 आपण केलं.
केल्यानंतर PDF स्वरूपात आपण काय करू शकतो, सेव्ह करू शकतो. त्याला नाव दिलं की आपल्या मॅनेजर फाईलला जाऊन काय होते, सेव्ह होते. ओके, अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, सेव्ह होऊ शकतो. धन्यवाद. सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. निश्चितच सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेचा लाभ होईल अशी अपेक्षा व्यक्त करूयात आणि त्या पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांना, सर्व पालकांना, सर्व शिक्षकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. थांबतो.